वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता केजऐवजी बीड कोर्टामध्ये। सुरक्षेच्या कारणांसाठी बीडमध्ये सुनावणी। सीआयडीचा अर्ज कोर्टाने स्वीकारला। वाल्मिक कराडच्या पांगरी गावामध्ये 3 वेगवेगळी आंदोलनं, मोबाईल टॉवर, पाण्याची टाकी आणि रस्त्यावरती कराडचे समर्थक एकवटले। वाल्मिक कराडला दुहेरी दणका, कर थकवल्यानं पिंपरीमधील फ्लॅटचा लवकरच लिलाव, तर केज नगरपंचायतीकडून कराडच्या वाईन शॉपचं नाहरकत प्रमाणपत्रही रद्द। परळीचे सर्वेसर्वा धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा दणका। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या कारवायांची बदनामी झालेली राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणी तटकरेंकडून बरखास्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते INS सुरत, निलगिरी आणि वाघशीर पाणबुडीचा नौदलाच्या ताफ्यामध्ये समावेश। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही उपस्थिती। नौदलाच्या सामर्थ्याची मोदींकडून प्रशंसा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन। विधानसभा निवडणुकीतल्या यशानंतर पहिल्यांदाच आमदारांना कानमंत्र। दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून सोबत नेण्यापेक्षा सोहराबुद्दीनच्या एन्काउंटरसाठी तडीपारी ही देशभक्तीच। शरद पवार यांच्या अमित शहांवरील तडीपारीच्या टीकेला विनोद तावडेंचं प्रत्युत्तर। रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर देशामध्ये खरं स्वातंत्र्य म्हणणाऱ्या मोहन भागवत यांच्यावरती राहुल गांधींचा हल्लाबोल। भागवतांचं वक्तव्य म्हणजे देशद्रोह असल्याचाही घणाघात। काँग्रेसच्या इंदिरा भवन या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन। मुख्यालयाच्या बाहेर मनमोहन सिंह भवनाची पोस्टर्स। भाजपचं कारस्थान असल्याचा काँग्रेसचा आरोप। पोलिसांसाठी सोशल मीडिया गाईडलाईन्स बनवा, मुंबई हायकोर्टाचे निर्देश। तक्रारदार महिलेला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती काय कारवाई केली, कोर्टाकडून विचारणा। पत्नी आणि गर्लफ्रेंड 2 आठवड्यांहून जास्त काळ दौऱ्यावरती क्रिकेटपटूंसोबत राहू शकत नाही। बीसीसीआयची नवी नियमावली। ऑस्ट्रेलियामधल्या पराभवानंतर टीम इंडियाला शिस्त लावण्याचा प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।